सगळ्यांना स्वागत आहे तुमचं मराठमोळ्या चॅनलमध्ये। तर मी ऋतुजा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर काय झाले तर पावसाळा चालू झालेला आहे आणि आपल्या भाज्या भरपूर येतात आणि स्वस्त मिळतात। खरं भाज्या स्वस्त मिळतात पण त्याची झटपट रेसिपी कशी बनवायची हेच आपल्याला माहीत नसतं। मग मी तुम्हाला आज पालकची रेसिपी शेअर करणार आहे, कारण का बऱ्याच जणींना असा प्रश्न असतो की भाज्या तर नावं माहिती आहेत, बनवायच्या कशा हे देखील माहिती असते, खरं भरपूर मोठी प्रोसेस आहे म्हणून आपण करत नाही। तर एक साधी आणि सोपी मी सिंपल रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ती भाजी जेव्हा चांगली होईल की ती ह्या पद्धतीने म्हणजे ह्या टिप्स वापरून केला तर ती चवीला चांगली होईल। तर ती पद्धत बघण्यासाठी आणि माझं घरातलं काम बघण्यासाठी नक्की व्हिडिओला कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर बघूया। तर चला आता तर एवढे कपडे आहेत घडी करून घेते मस्तमध्ये, पहिल्यांदा छान लावून घेते कपाटात आणि पनीरची भाजी तुम्हाला दाखवते, पालक पनीरची भाजी। तर पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण गॅस चालू करून त्याच्यावरती कढई ठेवून देऊया। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर घालायचं आहे। जर बटर नसेल तर तुम्ही तूप वापरू शकत नाही, तर तेल यूज करा। खरं शेवटला तर आपल्याला बटर पाहिजेलच आहे, त्यामुळे 1 चमचा बटर असायलाच हवं। तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे यूज केलेले आहेत। त्याच्यामध्येच आपण 1-2 मिरच्या मोठ्या मोठ्या तुकडे करून त्यात टाकायच्या आहेत। तसंच एक मोठा टमॅटो घ्यायचा आणि तो देखील मोठे मोठे काप करून टाकायचा आहे। हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मऊ होत नाही तिथपर्यंत भाजून घ्या। आणि त्याच्यानंतर आपण जी पालकची भाजी आणली ती स्वच्छ निवडून धुवून बारीक कट करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने कट करून घ्या आणि व्यवस्थित ह्याच्यासोबत शिजवायला चालू करा। तर हे आपण परतून घेऊया हळूच आणि एक थोडंसं अर्ध वाटी पाणी घ्यायचं, ॲड करायचं ह्याच्यामध्ये आणि झाकण टाकून शिजत घालायचं। तर ह्यात झाकण टाकून शिजत घालायच्या अगोदर काय करायचं तर त्याच्यामध्ये थोडंसं साखर घालायची, 1 चमचा बारीक 1 चमचा साखर घाला। मीठ आता ॲड करू नका, कारण का मीठ आता ॲड केलं असं तर काय होतं तर पालकच्या भाजीला मीठ असतं त्यामुळे आपल्याला कळत नाही। तर मीठ याच्यामध्ये ॲड करू नका, संपूर्ण भाजी जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्ही ॲड करा। तर माझ्याकडे मसाला कुठला आहे ते मी पुढे सांगणारच आहे। तर ही शिजून झालेलं आहे बघा, शिजलेलं आहे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आणि ह्याला आता आपण मिक्सरवर ग्राइंड करून घेऊया। व्यवस्थित अशी प्युरी काढून ठेवायची त्याची। तर आता दुसऱ्यांदा काय करायचं, ही प्युरी काढून घेतली, छान प्युरी काढून घ्यायचं आणि कढई घ्यायची, कढईमध्ये बटर घाला 1 चमचा। आत्ता बटर असायलाच हवं, कारण का चव छान होते त्याच्यामुळे, परफेक्ट रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा जिरा पावडर यूज करू शकता। माझ्याकडे जिरा पावडर नव्हती म्हणून मी जिरे अर्धा चमचा यूज केलेले आहेत। तसाच मी लसूण 5-7 पाकळ्या हे मोठं चेचून घेतलेलं आहे, ग्राइंड करायचं नाही मिक्सरवर, तर मोठं चेचून घ्यायचं आणि छान असं भाजायचं। तसंच आपण मसाला कुठला यूज केला आहे तर मसाल्यामध्ये 1 चमचा मी धना पावडर यूज केलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला यूज केलेला आहे आणि लाल तिखट आपण किंचित घालायचं आहे, अर्धा चमचा, कारण का आपण हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्यामुळे जास्त घालायचं नाही। आणि ही जी प्युरी केलेली आहे ती प्युरी आपण ह्या मसाल्यामध्ये ओतून घ्यायची व्यवस्थित आणि ह्याच्यामध्येच आपण लहान वाटीने 1 वाटी फक्त पाणी घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं। किती मिनटे, एक 10 ते 15 मिनटं बारीक गॅस किंवा मीडियम गॅसवरही शिजवून घ्या, खाली लागता कामा नये। त्याच्यावरती ताट झाकून देखील हे शिजवायचं नाही आहे आपल्याला। तर हे व्यवस्थित शिजवून घेतलं तर हे शिजवत असताना आपल्याला आणखीन एक ॲड करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला कसुरी मेथी। कसुरी मेथी किती पाहिजे तर 1 चमचा आपल्याला कसुरी मेथी हवी आहे। तर कसुरी मेथी कशी ॲड करायची त्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे। तर बघा, त्याच्यामुळे एक वेगळीशी चव येते भाजीला, पालकच्या भाजीला। आणि कुठल्या जरी व्हेज भाजीला तुम्ही कसुरी मेथी यूज केला तर त्याची चव एक वेगळीच होते। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। अशा पद्धतीने
बारीक करायचं हातावरती चोळून. जास्त असं काही मिक्सरवर ग्राइंड करून करायचं नाही त्याच्यावरती. आणि हे असं शिजवून घेतले व्यवस्थित. तर ह्याच्यामध्येच बघा हे असं व्यवस्थित पाणी आणि तेल सुटूपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे आहे असे ॲड करायचे आहेत आपण. तळून ते ॲड करायचे नाहीत किंवा फ्राय करून अजिबात ॲड करायचे नाही त्याच्यामध्ये. आणि थोडंसं पनीर त्यात विरघळून जाऊ दे म्हणून आपण त्याच्याबरोबर शिजवून घेतलं. आता ह्याच्यावरती मी सजावटीसाठी काय करते तर चीज टाकते, थोडंसं वरून खिसते. तर नसेल तर ठीक आहे, नका टाकू. बटर असेल तर थोडं बटरच टाका, 1 चमचा. म्हणजे बटर हे मस्त महत्त्वाचा विषय आहे, कारण का बटरमुळे एक चव वेगळी होते. आणि कसुरी मेथी हा पण एक महत्त्वाचा घटक आहे. ह्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर खरंच खूप छान होईल भाजी. एकदा करून बघा मला आणि खाऊन सांगा मला कशी झाली भाजी. पालकची भाजी बनवायचा जर कंटाळा येत असेल, गरगट्टा बनवायचा, तर ही भाजी उपयुक्त ठरेल तुम्हाला. तर ही भाजी बनवून पहा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका. जाता जाता घंटीवरती दाबायला पण विसरू नका, म्हणजेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.